दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. विरार ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सुरू झालेल्या भाऊसाहेबांच्या जीवन प्रवाहाचा जीवनपट समाजासाठी व भावी पिढीसाठी एक मूर्तिमंत आदर्शच ठरत आहे. जी माणसे स्वप्न पाहतात तीच इतिहास घडवू शकतात. अशा पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1914 रोजी विरार या गावात झाला. अण्णासाहेब वर्तकांच्या तेजस्वी व धीरोदात्त व्यक्तीचा सुपुत्र होण्याचे भाग्य हे भाऊसाहेबांचे परमभाग्यच म्हणावे लागेल. अन्नपूर्णा या मार्गदर्शकी मातेकडून भाऊंना नैतिकतेचे संस्कार प्राप्त झाले. भाऊसाहेबांना लोकसेवेचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. अण्णासाहेबांची समाजसेवेची आवड, आपल्या कार्यावरी अचल निष्ठा, अहर्निश कष्ट उपसण्याची तयारी, अचूक संघटना कौशल्य, नेतृत्वासाठी लागणारी सामाजिक व राजकीय दृष्टी या सर्व गुणविशेषांचा वारसा अण्णासाहेबांकडून भाऊसाहेबांकडे वळलेला दिसून येतो. तसेच अनेक व्यक्तिविशेषही भाऊसाहेबांमध्ये अगदी प्रकर्षाने प्रतिबिंबित झालेले दिसून येतात. भाऊसाहेबांच्या माध्यमिक शिक्षणाची सुरुवात आगाशी येथील काशीदास हिलाबाई हायस्कूल येथे झाली, तरी शिक्षण पूर्णत्वास बोडी येथील SP हायस्कूलमध्ये झाले. त्यांना चित्रे गुरुजी आणि भिसे गुरुजी यांचे मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले. तर उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. BA ची पदवी प्राप्त करून 1939 साली पुण्याच्या लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. काही काळ वकिली सुद्धा केली. 1940 साली तात्यासाहेब चुरी यांच्या विद्याविभूषित सुकन्या इंदिरा यांच्याशी त्यांचा विवाह झाला व भाऊसाहेबांच्या जीवनात एका प्रेरक शक्तीचा जणू प्रवेशच झाला. नदी आपले जीवन सागराला अर्पित करते, अगदी तसेच समर्पित जीवन हे इंदिराताईंचे होते. इंदिराताईंनी केवळ पत्नीच्या नात्यानेच नव्हे तर गृहिणी, सचिव, सखी या तिन्ही भूमिकातून भाऊसाहेबांना उत्तम रीतीने सहचारिणी म्हणून साथ दिली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात वर्तक घराणे हे गांधीजींच्या विचाराने प्रभावित होते. 1930 पासून सुरू झालेल्या सत्याग्रहात 1940-41 या कालखंडात गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू केली आणि या मोहिमेत उत्स्फूर्तपणे भाग घेतल्यामुळे जिल्ह्याचे आद्य प्रतिनिधी अण्णासाहेबांना 1 वर्ष सश्रम कारागृहवासाची शिक्षा झाली आणि अण्णासाहेबांचा सर्व कौटुंबिक भार व जिल्ह्याभर पसरलेल्या व्यापाची जबाबदारी कोवळ्या वयातच भाऊसाहेबांवर येऊन पडली. प्रतिकूल परिस्थितीवर भाऊसाहेबांनी समर्थपणे मात करत सक्रिय राजकारणात स्वतःला झोकून दिली आणि खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 1940 साली अण्णासाहेबांच्या नंतर विरार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाऊसाहेबांची निवड झाली व त्यांचा राजकारणाद्वारे समाजकार्याचा प्रवास वेगाने सुरू झाला. सतत 9 वर्षे त्यांनी हे पद यशस्वीपणे भूषविले. 1941 साली भाऊसाहेब ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद म्हणून बिनविरोध निवडून आले. अनुभव हा कार्यातून मिळवायचा असतो, त्यासाठी मनाची एक विशिष्ट बैठक, ती ग्रहण करण्याची पात्रता व कार्यपद्धतीची निश्चित दिशा अशा गुणांनी युक्त असलेले भाऊसाहेब सभासद होऊन थांबले नाहीत, तर 1942 साली अण्णासाहेबांच्या प्रेरणेने आणि विश्वासू सहकाऱ्यांच्या मदतीने आगाशी विरार अर्नाळा संस्थेची स्थापना केली. तालुका व जिल्हा संघटना कार्यातही ते रस घेऊ लागले. याच काळात त्यांच्या समाजाच्या खजिनदार पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. 1942 नंतर अन्नधान्य टंचाईच्या प्रश्नाचे तीव्र स्वरूप पाहून श्री राजाणी यांच्यासारख्या सहकार्याच्या मदतीने वसई तालुका पीपल्स कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर सोसायटीची भाऊसाहेबांनी स्थापना केली. सोसायटीच्या मार्फत सर्व तालुक्यांमध्ये रेशनची दुकाने उघडून जनतेच्या होणाऱ्या हाल अपेष्टांचे निवारण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. 1949 साली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा दुसरा प्रभावी टप्पा सुरू झाला. जिल्हा बोर्डाचे अध्यक्षपद त्यांनी सतत 9 वर्षे भूषविले. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांची मोठ्या प्रमाणात वाढ केली.
दवाखाने, कॉटेज हॉस्पिटल्स, सुतिकागृहे व वसई येथे डोळ्यांचे हॉस्पिटल अशी कितीतरी भरीव कामे सधन व्यक्तीकडून देणग्या मिळून प्रसंगी लोकवर्गणी जमून पुढवास आणल्या. निष्कलंक चारित्र्य हे भाऊसाहेबांचे नेहमीच बलस्थान राहिले. 1952 साली भाऊसाहेबांची जिल्हा काँग्रेस समितीच्या चिटणीसपदी नियुक्ती झाली आणि त्यानंतर 1955 साली भाऊसाहेबांची जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर त्यांनी 1958 पर्यंत कार्य केले. महाराष्ट्राचे मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या विवेचक नजरेत भाऊसाहेबांनी केलेले कार्य व त्यांचे कर्तृत्व दृष्टीस भरले आणि त्याची पोचपावती की काय जानेवारी 1959 मध्ये गृहनिर्माण मंडळाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेबांची नियुक्ती करून यशवंतरावजींनी त्यांच्या कर्तृत्वाला एक नवी वाट मोकळी करून दिली. या कालखंडात त्यांनी झोपडी सुधारणा तसेच अनेकांना आपत्कालीन काळात घरे बांधून दिली. महाराष्ट्रात एक जिद्दीचा प्रखर कार्यनिष्ठा असलेला कार्यकर्ता उदयास येत आहे अशी भाऊसाहेबांचे कार्य पाहून यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना शाबासकीची थाप दिली. लवकरच भाऊसाहेबांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाचा कार्यभारही सांभाळला. 1962 साली भाऊसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री झाले. या पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वातून पृथगात्म समाजसेवकाचे दर्शन होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले. ठाणे जिल्ह्यातील 6 लाख आदिवासींचा कैवारी म्हणून जणू भाऊसाहेबांचे दर्शन घडू येते. आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थांची निर्मिती, आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, भूमिहीन शेतमजुराची पुनर्वसन योजना, आदर्श वसाहतीची स्थापना, पालेमोन निर्मूलन योजना, सूर्या, वांद्री, भातसा हे मोठे पाटबंधारे अशा विविध कार्यांचा आढावा घेतला तर एक ग्रंथच बनेल. त्यांच्या या कार्याला शतशः नमन. 1967 साली राज्याची पुरवठा मंत्री, खार भूमी व मच्छीमार खात्याचे मंत्री झालेत. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व अनुभव संपन्न व बहुरंगी होते. भाऊसाहेब खार जमीन खात्याचे मंत्री असताना तिन्ही जिल्हा मिळून खार भूमी विकास मंडळाने एकंदर 258 पेक्षा जास्त योजना पूर्ण केल्या. विशेष म्हणजे ज्या खार जमिनीत पूर्वी फक्त तांबड्या दाण्याची भात राते पिकत असे त्याच जमिनीत कोणत्याही प्रकारच्या भाताची लागवड करणे शक्य झाले. जमिनीत शिरणाऱ्या खाऱ्या पाण्यास प्रतिबंध करून गोड्या पाण्याचा साठा करण्यासाठी अडणे, भाताणे येथे पांढरतारा नावाचा बंधारा बांधला व तो कोकण बंधारा म्हणून आजही ओळखला जातो. भाऊसाहेब मत्स्य व्यवसाय खात्याचे प्रथम उपमंत्री व नंतर मंत्री म्हणून 1962 पासून 10 वर्षे मत्स्य विकास कार्याशी निगडित होते. होड्यांच्या यांत्रिकीकरणाच्या योजनेला भाऊसाहेबांच्याच कारकिर्दीत मोठी चालना मिळाली. जपानमधील मासेमारीच्या नवीन पद्धतीची पाहणी करण्याच्या दृष्टीने 1968 साली भाऊसाहेबांनी जपानला भेट दिली. 1971 साली जिल्ह्यातील खोचिवडे मच्छीमार संस्थेच्या 5 टनी बर्फ कारखान्याचे व शीतगृहाचे उद्घाटन भाऊसाहेबांनी केले. नागरी पुरवठा खात्याचे 7.5 वर्षे मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. त्या कालखंडात 1970 मध्ये ठाणे जिल्ह्यातील 13 तालुक्यामधील आदिवासी लोकांना 40,000 एकर जमीन जी शासनास वनसंवर्धनाच्या दृष्टीने फारशी उपयोगाची नव्हती ती आदिवासींना वाटण्यासाठी उपलब्ध करून दिली. 1970 साली महसूल खातेही भाऊसाहेबांना सोपविण्यात आले. जमीन वाटपाचे काम अवघ्या 4 महिन्यात संपवून महसूल मंत्री म्हणून भाऊसाहेबांनी एक इतिहास निर्माण केला. 1970च्या भिवंडी दंगलीच्या वेळी कोणत्याही जमाती संबंधी दोषारोप न करता मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे संकट निवारण्याचे कार्य केले त्यातून त्यांच्या मनाचा विशालपणा दिसून आला. अल्पसंख्याक समाजाबद्दल सुद्धा भाऊसाहेबांनी त्यांच्या कार्यातून आस्था प्रकट केली दिसून येते. सेंट एलिझाबेथ हायस्कूल मुलींची शाळा वसई, माणिकपूर व आगाशी येथील उभारलेल्या कॉन्व्हेंट
आजही भाऊसाहेबांच्या प्रयत्नांची साक्ष देतात. निधर्मीवाद याचा अर्थ धर्महीनता नव्हे, असे पंडित नेहरू यांचे वाक्य भाऊसाहेबांनी सत्यात आणले. 1972-73च्या काळात दुष्काळाने महाराष्ट्रात सर्वत्र हाहाकार उडवून दिला. अशा कठीण काळात माननीय भाऊसाहेबांनी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या थेंब थेंब पाण्याचा उपयोग करून गव्हाचे दुसरे पीक घेण्याचे आवाहन केले व शेतकऱ्यांनी 7,000 एकर जमिनीत गव्हाची प्रथमच लागवड केली. किंबहुना गहू हे ठाणे जिल्ह्याचे पीक नाही, परंतु भाऊसाहेबांच्या नेतृत्वामधून शेती विज्ञानाचा फैलाव झाला आणि ठाणे जिल्ह्यातील पिढ्यानपिढ्या गरिबीत राहिलेला आदिवासी तसाच न राहता भारताचा एक सबल आणि समृद्ध शेतकरी तसेच स्वजीवनाचा शिल्पकार झाला. केवळ राजकीय नाही तर सर्व कलेची आणि गुणांची जाण असणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब वर्तक. क्रीडामंत्री असताना भाऊसाहेबांनी भारतीय खेळाच्या विकासासाठी मुंबईतील वडाळ्यात 1970 साली क्रीडा मंदिराची स्थापना केली. क्रीडा खात्याचे मंत्री या नात्याने त्यांनी कबड्डी, खो खो इत्यादी भारतीय खेळांना उत्तेजन देऊन त्या क्षेत्रात उच्च परंपरा निर्माण केल्या आहेत. शिक्षण म्हणजे भाऊसाहेबांचे कर्मच बनले होते. अनेक संस्थांचे अध्यक्ष केवळ ते पद भूषवण्यासाठीच निवडले जातात, परंतु भाऊसाहेब मात्र ज्या संस्थांचे अध्यक्ष होत त्या संस्था ते अत्यंत यशस्वी करून दाखवीत असा त्यांचा लौकिक होता. भाऊसाहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात फार भरीव कार्य करून सुशिक्षित व प्रगत समाज घडवण्याचे मोलाचे कार्य केले. आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन सोसायटी, विद्यावर्धिनी तसेच कासा येथील आचार्य भिसे विद्या मंदिर, पालघर येथील जीवन शिक्षण विद्या प्रसारक मंडळ, नरपड येथील विद्या मंदिरे, वज्रेश्वरी येथील इंग्लिश स्कूल इत्यादी विद्यामंदिरांचे अध्यक्ष व सहाय्यक होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यवसायाचे पायाभूत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आगाशी, विरार, अर्नाळा, चांदीप या शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण सुरू केले. तसेच ठाणे जिल्ह्यातील वाणगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI भाऊसाहेबांच्या अथक प्रयत्नांनी सुरू झाली. विरार वसईतील तरुण पिढीला मुंबईकडे जायला लागू नये म्हणून 1970 मध्ये भाऊसाहेबांनी विद्यावर्धिनी संस्थेची स्थापना. भाऊसाहेबांच्या जीवनात धार्मिक श्रद्धेलाही विशेष स्थान होते. केरळाचे शीतलादेवी मंदिर, डहाणूचे महालक्ष्मी मंदिर, गणेशपूर येथील नित्यानंद स्वामी मंदिर अशी अनेक मंदिरांची स्थापना त्यांनी केली. मनाला प्रसन्नता आणि शांती प्राप्त करून देणारे आणि आत्मसंशोधनाच्या प्रवृत्तीकडे नेणारे स्थान म्हणजे मंदिर, इतक्या परम अर्थाने पाहण्याची दृष्टी भाऊसाहेबांकडे होती. समाजातील सर्वच घटकांचे प्रतिनिधित्व भाऊसाहेबांनी केले. त्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नेते ठरले. कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्य करण्याची प्रबळ इच्छा, जनउद्धार करण्याची लालसा या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने 1991 मध्ये भाऊसाहेबांना भूतपूर्व राष्ट्रपती R. व्यंकटरमण यांच्या हस्ते पद्मश्री या पुरस्काराने गौरवान्वित केले. समाजकार्याच्या इतिहासात भाऊसाहेबांचे कार्य सोनेरी अक्षरात नोंदले गेले आहे. असा हा महान कर्मयोगी 7 ऑक्टोबर 1991 रोजी अनंतात विलीन झाला. वर्तक परिवाराने ज्ञानाची गंगा सुरू केली. त्या गंगेचा प्रवाह वाहत ठेवण्याचं काम आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विकास वर्तक, आम्हा सर्वांचे लाडके बंधू करत आहे. 6 ऑगस्ट 2016 साली या ज्ञानगंगेला एक नवीन वळण मिळालं. ते म्हणजे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय. या पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सारिका रावत व पर्यवेक्षिका शीतल कोरडकर यांची कार्यतत्परता महाविद्यालयाला एका यशस्वी वाटेवर घेऊन जात आहे. महाविद्यालयात कार्यरत असणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षणाचा प्रवाह पुढे नेण्याचा व तो विस्तृत आणि समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. भाऊसाहेबांच्या महान कार्याला उजाळा देणारी प्रेरणादायी ही अशी डॉक्युमेंटरी
नव्या पिढीसमोर आदर्श असेल. भाऊसाहेबांच्या स्मृतीस शतशत कोटी नमन. धन्यवाद.